क्रमांक सुद्धा पटकावलाय। परंतु आज बघूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने त्याची फलंदाजी पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चोरडे संघाच्या माध्यमातून सनी असेल किंबहुना जयेश, नक्कीच एक चांगले चांगले खेळाडू आहेत। हे खेळाडू आपण पाहिले तर जास्त मुंबई इथे खेळ करत असतात, कारण का कामानिमित्त सर्वजण मुंबईला असतात। त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर खार असोसिएशनच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू आपण खेळताना पाहतो। आणि आज आपल्या गावासाठी खेळ करत असताना मात्र नक्कीच एक चांगल्या दर्जाचा ते खेळ करतायत। सनी डोळकर येतोय प्रामुख्याचा गोलंदाज चोरडे संघाचा। तर बघूया आता मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते। प्रसाद मात्रे स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंड वरती गौरव पाटील। तर चोरडे संघाच्या माध्यमातून स्वतः कर्णधार आपण पाहतोय। या सामन्याला सुरुवात करायची आहे। आजच्या रात्रीतील आपण पाहिलं तर अंतिम सामना जिथे चोरडे विपक्ष कुरुळ या दोन संघादरम्यान लढत नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय, राऊंड द विकेटने मारा, परंतु पंच घोषित करतात की हा चेंडू डेड आहे। क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय, समंथा 11 कुरुळ विपक्ष नुरवी राजवी 11 चोरडे संघ या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये उसळी घेतोय। काय गोलंदाजी पाहायला मिळते। नक्की सनी डोळकर यासाठी ओळखला जातो। पूर्णपणे आपण या स्पर्धेमध्ये जर विचार केला सनीच्या माध्यमातून तर अफलातून कामगिरी केली। प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याच्या षटकामध्ये जिथे पॉवर प्ले असतो, याही चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये। काय गोलंदाजी पाहायला मिळते, भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय। पूर्णपणे प्रसाद मात्रे सारख्या मोठ्या फलंदाजाला नक्कीच इथे रोखणं तितकं सोपं नाही आहे, परंतु सनी डोळकर मात्र नक्कीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय। बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव फेकला जातोय। या चेंडूवरती आपण पाहतोय गलीमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करण्यात यश लाभते दोन्ही खेळाडूंना। आणि या एका धावेने अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात कुरुळ संघ। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिन बाद एक धाव फलकावरती लागते। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय, परंतु अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे। आणि एक महत्त्वाचं षटक आपण पाहतोय जिथे पॉवर प्ले चालू आहे। P1चं षटक आहे, इथे मात्र चांगला फटका आपण पाहतो अलॉंग द कार्पेट, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे। थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात। या 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील कुरुळ संघाला। अपोजिट संघाचा बॅटिंग अटॅक सुद्धा भक्कम आहे आणि गोलंदाजीचा आपण जर विचार केला तर नक्कीच प्रत्येक गोलंदाज या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करतोय। ज्या P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच धावा येणं गरजेचं होतं, परंतु धावा येत नाहीयेत। कंजूसी मारा पाहायला मिळतोय चोरडे संघाच्या बाजूने। या चेंडूवरती मात्र फटका आलाय, चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे, चौकार। चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र गौरव पाटीलच्या बॅटमधून हा देखणा फटका पाहायला मिळतोय। आणि हा फटका तितकाच महत्त्वाचा होता, कारण का धावा येणं गरजेचं असणार आहे, ते अर्थात समंथा 11 कुरुळ संघासाठी। या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते, अर्थात 7 धावा या धावफलकावरती लागतायत। शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे अजूनही या पहिल्या षटकातील, त्यामुळे बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय। गौरव पाटीलने खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ केलाय। परंतु एक प्रामुख्याच्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।
याही चेंडूवरती आपण पाहतो अफलातून फटका आलाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय गौरव पाटीलच्या बॅट मधून आलाय. आणि नक्कीच गौरवचं कौतुक करावं लागेल, कारण का P1च्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अशाच पद्धतीची फलंदाजी करायची होती. ती सुरुवातीला आपण पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाज हवी ठरला, कारण का पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर केवळ एकच धाव खर्च केली होती गोलंदाज सनीने, परंतु तदनंतर आपण पाहिले तर 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर 11 धावा धावफलकावरती लागतायत. 3 षटकांचा अजूनही खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 18 चेंडू हे 18 चेंडू खूप महत्वाचे आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच या 2 खेळाडूंना मात्र आपल्या संघासाठी अर्थात समंथा 11 कुरुळ संघासाठी एक चांगली धावसंख्या रचावीच लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजच्या मोर्चावरती प्रत्योज येतोय. या खेळाडूने सुद्धा आपण पाहिलं तर मागील 2 सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक अचूक टप्पा धरलाय आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर अपोजिट संघाला धावांपासून वंचित ठेवण्यात यश सुद्धा लाभलंय या खेळाडूला. प्रसाद मात्रे बघूया आता मात्र मागच्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला, परंतु पिंट्याकडे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच मनगटामध्ये ताकद आहे. त्यामुळे बघूया आता मात्र कशा पद्धतीने तो खेळ करतोय. षटकातील पहिला चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न. नक्कीच ही गोलंदाजी देखील तितकीच महत्वाची आहे. चांगला टप्पा आपण पाहतोय, पूर्णपणे चेंडूनी बॅटचा इथे कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि पहिला चेंडू हा डॉट आलाय, अर्थात निर्धाव आलाय. या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पूर्णपणे आपण पाहिलं तर आता मात्र कमबॅक केलंय. सुरुवातीला पूर्णपणे प्रसाद मात्र हा बॅकफुटला पाहायला जरूर मिळाला, परंतु प्रसादकडे ती क्षमता आहे. कित्येक स्पर्धा पिंट्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून सुद्धा दिल्यात आणि अनेक मैदानात सुद्धा गाजवलेत, परंतु आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करत असताना अशा पद्धतीची खेळी अपेक्षा आहे ती अर्थात कुरुळकरांसाठी. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते, ती अर्थात 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. याही चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल टिपला जाईल आणि फलंदाज प्रसादची खेळी संपुष्टात. पहिला धक्का समंथा 11 कुरुळ संघाला. पहिल्या विकेटचं इथे पतन होतंय, अर्थात प्रामुख्याचा खेळाडू हा बाद होतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज प्रज्योत याचं, कारण का जसा षटकार आला तदनंतर विकेट सुद्धा मिळवून दिले. नवीन फलंदाज आपण पाहतो आकाश पाटील येतोय, ज्याने मागील सामन्यामध्ये नक्कीच एक चांगला खेळ केला होता. तोच आकाश पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात, परंतु अजूनही आपण पाहिलं तर जरूर मोठे मोठे फटके खेळावे लागतील, कारण का जितक्या धावा तुम्ही बनवाल तितक्या पूर्णपणे तुम्ही प्लस मध्ये असणार, कारण का अपोजिट संघ आपण पाहिला तर बॅटिंग अटॅक मजबूत आहे. बघूया आकाश आता मात्र कशा पद्धतीने खेळी करेल आपल्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला प्रज्योत आपण पाहतोय, चांगला फटका आलाय, आपण पाहतोय आकाशच्या बॅट मधून, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. पूर्णपणे जर आपण विचार केला तर एक चांगला फटका पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या सुद्धा आगेकूच करते आहे. अर्थात आमचे मित्र यश पाटील कळतात की धावफलकावरती धावा लागल्यात, ते अर्थात 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, जिथे आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या षटकामध्ये आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. बघूया कोण जिंकणार हा सामना, जिथे नक्कीच या स्पर्धेमधील पहिला संघ हा
सुपर 4 मध्ये प्रवेश करेल, अर्थात बक्षीस पात्र होणार आहे। एकवीस धावा जरी आल्या असल्या तरी अजूनही आपण जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये। आकाशच्या बाटमधून आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज आकाशची खेळी सुद्धा संपुष्टात येते। दुसऱ्या विकेटचं पतन होतंय ते अर्थात समंथा 11 कुरुळ संघाचं। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती लागल्यात। अजून एका चेंडूचा खेळणं बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये। तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये शुभम पाटील येतोय। शुभम पाटील बघूया आता मात्र कशा पद्धतीने खेळी करणार आपल्या संघासाठी, कारण का महत्त्वपूर्ण सामना आहे। ॲज अ कर्णधार म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर जरूर या खेळाडूला आता मात्र संघाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, अर्थात जबाबदारीने खेळी करावी लागेल, कारण का 2 महत्त्वाचे फलंदाज मात्र तंबूत परतलेत। त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर जरूर आता मात्र या 2 खेळाडूंना आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल। 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि शेवटचा एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये। प्रत्युषने मात्र आपण पाहतोय नक्कीच एक चांगलं कमबॅक केलंय या षटकामध्ये। एक षटकाराने एक चौकार जरूर आलाय, परंतु महत्त्वाचे फलंदाज सुद्धा बाद झालेत, कारण का तब्बल या षटकामध्ये 2 विकेट पाहायला मिळाल्या। आले आले आपण पाहतोय शुभम सुद्धा इथे काय घडतंय, झेल होणार का, झेल टिपला जाईल आणि फलंदाज शुभम सुद्धा बॅक टू दी पवेलियन। आणखीन एक मोठा धक्का कुरुळ संघाला। पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 21 धावा। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रणय येतोय। प्रणय धसाडे सुद्धा आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये त्यांनी नक्कीच एक चांगली कामगिरी केली। नुकतीच आपण पाहिली तर बेलुशी स्पर्धेमध्ये प्रणयने अंतिम सामन्यामध्ये ओपनच्या खेळाडू समोर तब्बल पहिल्या षटकामध्ये 31 धावा कुठल्या होत्या, तोच प्रणय आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय। तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अर्थात पहिल्या सामन्याचा सुजल आपण पाहतोय। सुजल सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला गोलंदाज, परंतु आज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार या कुरुळच्या मैदानावरती। चांगला फटका आपण पाहतोय, आडव्या बॅटने जरूर खेळायचा मानस होता, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धाव तर नक्कीच पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 22 पर्यंत। तिसरं षटक मार्गस्थ आहे, आतापर्यंत आपण पाहतोय 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। बघूया प्रणय मात्र कशा पद्धतीने कामगिरी करणार आपल्या संघासाठी। चांगला चेंडू आपण पाहतोय, तितकाच चांगल्या हलक्या बॅटने खेळलेला फटका, जिथे चांगल्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते मात्र आपण पाहिलं तर प्रणयच्या माध्यमातून तेच पाहायला मिळालं मैदानामध्ये। या एका धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर नक्कीच सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळाले, कारण का नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय। या चेंडूवरती मात्र काय घडलंय, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज महत्वाचा गौरव पाटील तंबूच्या आशयाला। आणखीन एक धक्का कुरुळ संघाला।
पूर्णपणे आता मात्र समंथा 11 कुरुळ संघ हा बॅकफूटला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चोरडे संघाची गोलंदाजी आपण पाहिली तर नक्कीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. मग सुरुवातीला आपण पाहिलं तर P1च्या षटकामध्ये सनीने अतिशय चांगल्या दर्जाचं षटक हाताळलं. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रत्योजने सुद्धा चांगली कामगिरी केली आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुजल सुद्धा आतापर्यंत एक चांगली कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय भाग्येश पाटील येतोय मैदानामध्ये. भाग्येशकडे आपण पाहिलं तर नक्कीच मोठमोठे फटके खेचण्याची क्षमता आहे आणि त्यासाठी तो ओळखला जातो. परंतु या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण सामना आहे. त्या सामन्यामध्ये तितकीच चांगली कामगिरी होणं अपेक्षित आहे कुरुळ संघासाठी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंचांनी इशारा कळवला की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय जरूर धावफलकावरती एक धाव येते परंतु रिव्ह्यू घेतला जातोय. वाईड साठी आपण पाहतोय चोरडे संघाने इथे रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. नक्कीच संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती आहे 23 पर्यंत. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे आता मात्र कुरुळ संघ बॅकफूटला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने धावा येणं गरजेचं होतं त्या धावा मात्र येत नाही आहेत. अफलातून कामगिरी आपण पाहतोय चोरडे संघ या स्पर्धेमध्ये करतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक धाव जरूर येईल या चेंडूवरती परंतु एकेरी धावेने चालणार नाहीये. कारण का जर आपण विचार केला तर आतापर्यंत षटक क्रमांक इथे तिसरं देखील समाप्त झालंय आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुजलने. काय गोलंदाजी पाहायला मिळाली अफलातून. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचं एक षटक येणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. त्यामुळे येणारे 6 चेंडू हे 6 चेंडू कुरुळ संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा आल्या तरच आपण पाहिलं तर कुरुळ संघ या सामन्यामध्ये परतेल. पण त्या धावा येणं गरजेचं आहे कारण का प्रत्येक गोलंदाज आपण जर पाहिला चोरडे संघाचा तर चांगला आहे. प्रत्येक वेळी आपण जर विचार केला तर नक्कीच प्रत्येक गोलंदाजाने या पूर्णपणे संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थात आजच्या रात्रीमध्ये एक चांगली कामगिरी केली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजच्या मोर्चावरती राजा येतोय. नवीन गोलंदाज अर्थात अंतिम षटक घेऊन. राजा आपण जर विचार केला तर जरूर अंतिम षटकामध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भाग्येश आणि प्रणयला इथे मोठे फटके खेचावे लागतील आपल्या संघासाठी अर्थात गावच्या संघासाठी समंथा 11 कुरुळ संघासाठी. पहिला चेंडूवरती भाग्येशच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. या पद्धतीने नक्कीच स्ट्रोक येणं गरजेचं आहे. जर सामन्यामध्ये परतायचं असेल चांगली धावसंख्या रचायची असेल तर या पद्धतीचे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. या 4 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
28 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय भाग्येच्या बॅटमधून एक चौकार आलाय. बघूया राजाच्या पुढच्या चेंडूवरती मैदानामध्ये काय घडतंय. आता मात्र राऊंड द विकेटने मारा करतो राजा. चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर जरूर पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतेय ती अर्थात 29 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी आपण पाहतोय आज. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर चोरडे संघाने विचार सुद्धा केला नव्हता की नक्कीच या मैदानामध्ये आपण पहिल्यांदा खेळतोय, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय अफलातून केलाय. प्रणय दसाडेच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. प्रणय ब्रँडेड फटका, षटकार. या फटक्याची नितांत गरज होती ती अर्थात समंथा 11 कुरुळ संघाला. आता मात्र कुरुळचे जे प्रेक्षक झोपले होते ते सुद्धा जागे झालेत या षटकाराने. खूप महत्वाचं होतं कारण का हा फटका येणं गरजेचं होतं. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 35 धावा या धावफलकावरती लागल्यात. जर आणखीन एक मोठा फटका आला तर पूर्णपणे आपण पाहतोय कुरुळ संघ सुद्धा वापसी करू शकतो. क्रिकेट हेच आहे क्रिकेट मित्रांनो. कारण का जिथे पहिल्या चेंडू षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अगदी ग्राफ कमी आला, केवळ 3च धावा आल्या. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. हे खूप महत्वाचं आहे. आणखीन एक मोठा फटका आलाय प्रणयच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. प्रणय दसाडे मात्र आपल्या लय मध्ये येतोय, आपल्या मूड मध्ये येतोय आणि ही फटकेबाजी करायची होती. ज्यावेळी धावा पाहिजे होत्या त्याच वेळी आपण पाहतोय प्रणयच्या बॅटमधून धावा येत आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय प्रणयच्या बॅटमधून. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगीकूच करते. 41 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, त्यामुळे नक्कीच राजाचा इथे भरपूर समाचार घेतलाय तो अर्थात फलंदाज प्रणय याने. झेलची संधी होती परंतु झेल मात्र इथे होत नाहीये. एक धाव तर जरूर पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धाव घेत असताना इथे फलंदाज भाग्येश पाटील आत्महत्या करतोय. आणखीन एक धक्का लागेल समंथा 11 कुरुळ संघाला. .42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आल्यात. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभी करेल तो अर्थात समंथा 11 कुरुळ संघ. प्रणयकडे ती कॅपॅसिटी आहे. 2 षटकार आलेत. अंतिम चेंडूवरती परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करण्यात यश लाभेल दोन्ही संघांना. आणि षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 4थं देखील समाप्त होतोय. अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त होतंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते अर्थात नुरवी राजवीर 11 चोरडे संघाला. बघूया सामना कशा पद्धतीने रंगेल बहरेल, कारण का दुसरं सत्र देखील तितकंच महत्वाचं आहे. जशा पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या तशा दुसऱ्या सत्रामध्ये धावा येणार का, किंबहुना कुरुळ संघ या 44 धावा सेव्ह करणार का, हे देखील तितकंच महत्वाचं असेल. बघूया दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय जिथे 44 धावांची गरज असणार आहे ते अर्थात नुरवी राजवीर 11 चोरडे संघाला. तर बघूया 44 धावांचं लक्ष
पार करत असताना दुसऱ्या सत्राचा अनालिसिस ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र स्वप्नील वाळंज यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू स्वप्नील वाळंज. धन्यवाद आशुतोष. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना क्वालिफायर राऊंड. एकीकडे आहे यजमान अवधूत पाटील यांनी पुरस्कृत केलेला समंता 11 कुरुळ, तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय नुरवी राजवी 11 चोरडे. बरोबर, नुरवी राजवी 11 चोरडे. हा संघ खूप दुरून आलाय, क्वालिफायचा सामना खेळतोय. 4 षटकांमध्ये 44 धावा करायच्या आहेत आणि अशा वेळी आपण पाहतोय पहाटेचे आता 5 वाजलेले आहेत. दव देखील खूप पडलेला आहे, बॉल देखील ओला होतोय. आणि अशा वेळी आपण पाहतोय सलामीची जोडी जयेश आणि शाहिद. जयेश आणि शाहिद ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय, ती म्हणजे चोरडे संघाची. 4 षटकांमध्ये तब्बल 44 धावा बनवायचे आहेत. आव्हान कठीणही नाहीये, आव्हान सोपंही नाहीये. आणि अशा वेळी आपण पाहतोय क्रूड संघाकडून सलामीचे षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन केदार बिर्जे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर जयेश आणि शाहिद यांनी खूप सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये केलेली आहे. तर त्यांच्याच विरोधी असलेला संघ कुरुळ यांच्यात देखील जो गोलंदाज केदार, त्यांनी देखील त्याच प्रकारची त्याच तोडीस तोड गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. परंतु कोणावर हवी होणार हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू आणि 44 धावा वैयक्तिक पहिले षटक घेऊन केदार गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला जयेश, नॉस्ट्रिकला शाहिद. लेट्स प्ले, पंचांचा इशारा, सामना चालू होईल. पहिला चेंडू केदार बिर्जे. हलका चेंडू. जयेशला काही हा चेंडू समजला नाही, चेंडू मात्र जातो निर्धाव. सुंदर सुरुवात केली गोलंदाजीने केदारने, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत तो करत आलाय त्याच प्रकारची गोलंदाजी केदारची. पुन्हा पुढचा चेंडू, हा देखील सुंदर चेंडू. इथे मात्र चेंडू जयेशला काही समजत नाहीये, चेंडू गेलाय पुन्हा एकदा निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केदार बिर्जे गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू घेऊन काढला. इथे काहीसा फंबल झालाय शुभम, आणि त्याचंच रूपांतर पाहतो आपण. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. म्हणजे जिथे एकही धाव नव्हती, कदाचित फलंदाज रनआउट देखील झाला असता, तिथे शुभमने घाई केली, फंबल झाला शुभमच्या 2 पायांच्या मधून चेंडू सरळ निघून गेला. मागून मात्र जो आला होता गौरव, त्याने सुंदर कमबॅक केलं आणि तिथे मात्र 2 धावा काढण्यात 2 फलंदाज यशस्वी झालेत. जयेशने आपलं खातं खोलले 2 या धावसंख्येने. पुन्हा एकदा केदार बिर्जे सज्ज झाला आहे. हा चेंडू ऑफशेषने कटवून काढलाय, चेंडू जाईल दन करत सीमारेषा बाहेर, चौकार. धावसंख्या एकदम 4 ने भर. धावसंख्या मात्र आपण पाहिजे आता मात्र जाऊन पोहोचले ती धावफलकावर 6. बघा मित्रांनो, हेच असतं गणित, हेच असतं क्रिकेट. कारण काय, आपण ज्या चेंडूवर रन नव्हती, कदाचित फलंदाज बाद होता, तिथे 2 धावा गेल्या, त्याच्यानंतर मात्र चौकार आलाय. हा सुंदर चेंडू, केदारला माहिती आहे गोलंदाजी कशी करायची आणि त्याच योग्य टप्प्यावर केदार मात्र गोलंदाजी करतोय. केदारला जयेशची फलंदाजी माहिती आहे असं वाटते, कारण योग्य तो टप्पा ठेवण्यात तो आतापर्यंत यशस्वी झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केदार.
इथे मात्र चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली बंटी घुगे आणि इथे मात्र जयेशची खेळी संपुष्टात. जयेश बाद. पहिल्या षटकात आपण पाहतोय काय घडलंय मैदानात, तर जयेश जाग सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. एका षटकाची समाप्ती झाली आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. 1-6 1-6 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली असताना जयेश मात्र बाद झालाय आणि जयेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येईल राजा. बजा देगा सबका बाजा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 1-6 अशी धावसंख्या धावफलकावर लागली. आता मात्र आपण बघतोय दुसरं षटक घेऊन आलाय प्रणय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रणय गोलंदाजी मार्कवर आलाय. तर स्ट्राईकला मात्र आपण पाहतो डावखुरा फलंदाज शाहिद आणि राजा ही जोडी मैदानात, ती म्हणजे चोरडे संघाची. तर गोलंदाजी मार्कवर मात्र प्रणय, एक जलद गती गोलंदाज प्रणय. 10 ते 12 पर्यंत रनअप घेऊन अक्षय कडून मारा करतोय प्रणय. शाहिद स्ट्राईक एंडवर. या चेंडूवर मात्र शाहिदने चेंडू घेऊन काढलाय. चेंडू गेलाय वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या एकदम 4 ने भर. धावसंख्या मात्र झाली ती आता मात्र 10. या चेंडूवर चौकार आल्या. धावसंख्या फरक पडले, 10 झाले. हा सुंदर चेंडू इथे मात्र टोलवून काढला. एक धाव पूर्ण केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. शुभम काय करतोय? शुभम मात्र आज शुभमचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय मित्रांनो. नक्कीच एक सुंदर क्षेत्ररक्षक आहे, परंतु आज काहीतरी त्याचं बिनसले. या चेंडूवर मात्र 2 धावा मिळतील. धावसंख्या मात्र धावून पोहोचली 12 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रणय टाकण्याची सज्ज होईल. स्ट्राईक एंडला मात्र शाहिद. जो या अगोदरच्या जो सामना होता ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो शाहिद. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भर पडले. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली ती 16 ला. धावफलकर 16 धावा लागल्यात. प्रणय मात्र पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. शाहिद मात्र खूप चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या. प्रणयच्या षटकात आपण पाहिलं आतापर्यंत 10 धावा आल्यात. हा मात्र नक्कीच शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा मात्र शाहिदला उठवता आला नाही. रन नाही आहे काही. ओके, नक्की स्टंपच्या पाठीमागे खेळले त्यामुळे रन नाही आहे.
हा मात्र चेंडू गेला निर्धाव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा प्रणय. हा चेंडू मध्ये निर्धाव गेलाय. काहीसा कमबॅक केलाय प्रणयने, परंतु पुन्हा एकदा प्रणय गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. हा सुंदर चेंडू चेंडू गेलाय. पुन्हा एकदा वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भर. धावसंख्या मध्ये आता जाऊन पोहोचले ते 20. या चेंडूवर मात्र एक धाव आली आणि धावसंख्या मात्र आता झाली ती 21. एक बाद 21 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्यात. एक बाद 21. आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर येणार आहे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 21 धावा आल्यात आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या. त्यामध्ये चोरडे संघाला तर वैयक्तिक पहिला आणि तिसऱ्या सांघिक तिसऱ्या घेऊन आलाय तो म्हणजे गौरव. गौरवाला गोलंदाजी मार्क येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे चोरडे संघाला जिंकण्यासाठी. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतो पुन्हा एकदा शाहिद तर नॉन स्ट्राईक एंडला राजा अशी जोडी मैदानात. गौरवच्या षटकातील पहिला चेंडू. इथे काय घडले मैदानात तर नक्कीच हा चेंडू मात्र नो आहे. पंचांनी तो बिमर घोषित केलाय आणि प्लस चौकार देखील आलाय. म्हणजे इथे काय घडलंय तर बोनस मिळालाय. होत्याचं नव्हतं झाले मित्रांनो, कारण 12 चेंडू 23 धावा आवश्यकता नसताना हा चेंडू बिमर पडला त्याच्यावर चौकार देखील आलाय. म्हणजे 5 धावा मिळाल्यात. 23 - 5 केल्या तर आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू आणि 18 धावा. येणारे 12 चेंडू आणि 18 धावा. बघूया गौरव पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर. या चेंडूवर काय तर पुन्हा एकदा वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. धावसंख्येत 4 ने भर. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 14 धावा. 11-14 11-14 11-14. येणारे 11 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडवर तर आपण पाहतोय पुन्हा एकदा शाहिद जो एक बाजू लावून संघाची
धुरा सांभाळतोय तोच गौरव पुन्हा एकदा इथे मात्र पंच नाकुश पंचांच्या जमिनीपासून समांतर धावा मिळतील अवांतर एक धावांनी भर पडते. आता मात्र 11 चेंडू 13 धावा. 11-13. नेक्स्ट बॉल गौरव ऑन द बॉल मार्क. हा सुंदर चेंडू कव्हरच्या पॉइंटने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक डेकरून चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार. आता मात्र सामन्यातली हवा जवळपास काढून टाकले असं चिन्ह दिसते कारण येणारे 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. येणारे 10 चेंडू आणि 9 धावा. परंतु इथे देखील सामना तयार होऊ शकतो कारण असे कित्येक सामने झालेले आपण पाहिलेले आहेत. परंतु शाहिद मात्र खूप सुंदर फलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं बघा हा सुंदर चेंडू. इथे काय घडलंय खराब क्षेत्ररक्षण झाले कारण इथे देखील शाहिद आता रनआउट झाला असता परंतु केदार बिर्जेने थोडंसं मिसफिल्ड केलं त्याचाच परिणाम भेटला. 1 धाव मात्र मिळाली. धावसंख्या देखील भर. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 8 धावा. 8ला 9 9ला 8 9 चेंडू 8 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवर बराच काळानंतर आपण बघतो राजा आलाय. राजाचा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय असफल झालाय. चेंडू मात्र गेलाय निर्धाव. आता 8 चेंडू 8 धावा. ठाठ 8ला 8. इथे काय घडलंय बा मित्रांनो. पुन्हा एकदा बिमर आणि बिमरचा परिणाम इथे झालाय. बिमर +4 अशा 5 धावा आल्यात आणि गोलंदाज देखील चेंज केला जाईल. म्हणजे 8 धावा हव्या असताना हा बिमर पडला त्याच्यात 4 धावा आल्या. आता मात्र 3 धावा पाहिजेत. 3 धावा. किती वेळ लागणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय चोरडे संघ सामना जिंकतोय आणि नक्कीच सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. नुरवी राजवी 11 चोरडे. चोरडे संघाचे खूप खूप अभिनंदन. आपण